शेतीतच नवनिर्मिती होऊ शकते यावर अनेकांचा विश्वास आहे। एक बीज पेरलं तर हजारो दाणे निर्माण करण्याची क्षमता शेतीतच आहे। हाच विश्वास घेत बीड जिल्ह्यातल्या केज तालुक्यातल्या साळेगावच्या आतिक शेख यांनी ड्रायव्हिंग व्यवसाय सोडून घरच्या शेतीतून प्रगती साधण्याचा प्रयत्न केलाय। सध्या त्यांच्याकडे 6 एकरांवर फ्लॉवर, मिरची, टोमॅटोचं पीक आहे। यापासून त्यांना अंदाजे 10 ते 15 लाख रुपयांचा निव्वळ नफा अपेक्षित आहे। आज आपण त्यांच्या फ्लॉवर तसंच इतर भाजीपाला पिकाची यशोगाथा जाणून घेण्यासाठी बीड जिल्ह्यात जाणार आहोत। बीड जिल्ह्यातल्या केज तालुक्यातल्या साळेगावात आतिक शेख यांची 5 ते 6 एकर शेती आहे। ही शेती कोरडवाहू असल्यामुळं यातून फारसं उत्पन्न मिळत नव्हतं। ही गोष्ट लक्षात आल्यानंतर आतिक यांनी ड्रायव्हिंगचं काम सुरू केलं। मी पहिलं ड्रायव्हरी करीत होतो, पण त्याच्यात काय माझं मन लागलं नाही। मग चला वाटलं मला शेती काहीतरी करावा, त्याच्यामुळं मी शेतीत वळलो आणि मी कुणाच तरी सल्ला घ्यावा म्हणून असे माझे मित्र उद्धवजी घोळे प्राध्यापक सर त्यांच्याकडून मार्गदर्शनामुळे पूर्ण शेती करीत आहे। तुम्ही शेती निवडण्यामागचं काय कारण तिकडं परवडणार ना ड्रायव्हर, कवा गाडी चालवायची कवा नाही चालायची। मग चला म्हणलं शेतीत आपल्याला जास्ती मला पुरेपासून थोडी चांगली वाटत होती म्हणून मी शेतीच स्वीकारली पुन्हा। ड्रायव्हिंगच्या रोजगारातून पुरेसे पैसे मिळत नव्हते। हे लक्षात आल्यानंतर शेख यांनी ऊस तसंच कापसाच्या बागायती पिकाची शेती सुरू केली। पण ऊस आणि कापसातूनही उत्पादन खर्च आणि मिळणाऱ्या नफ्याचं गणित बसवता येईना। हे लक्षात आल्यानंतर त्यांनी शेतीकडे वळण्याचा निर्णय घेतला। निर्णय असा घेतला की मला खूप असं वाटलं की मी शेतीत की पहिलं की बाबा काही ना काहीतरी निवड असं पहिलं ऐकत होतो। त्याच्यामुळे एकदम माझी पूर्ण ताकद शेतीत लावली आणि माझ्याकडे खूप दिवसांनी शेती होती, पण त्याला करणार कोणी नव्हतं। मग मी असं केलं की बँकेचे लोन घेतलं इंडिया बँकेचं आणि त्या ह्याच्याने पूर्ण इंडिया बँकेचा पैसा पूर्ण शेतीत लावला आणि त्याच्यानंतर सक्षम त्याच्यामुळे झालो आणि माझे जेवढं पैसा बँकेतून काढला ती पूर्ण शेतीत घातला आणि त्याच्यामुळं मी पूर्ण पीक केलेलं आहे। शेख यांनी घरच्या शेतीत पाण्याची सोय केली आणि फळं तसंच भाजीपाला पिकांच्या शेतीकडे वळायचा निर्णय घेतला। ऊस आणि कापसाला त्यांनी पर्याय शोधला। पण जास्ती डेव्हलप केलं ह्या 1 वर्षापासून जी शेती डेव्हलप केलं ती बँकेनं कर्ज दिलं आणि त्यापासून शेतीत शिरलो। पूर्वी कुठल्या पद्धतीचे पीक घेत होते आणि या पहिलं घेत होतो ऊस घेत होतो, कापूस घेत होतो, ज्वारी ही करीत होतो। त्याच्यामुळं परवडत नव्हती मला शेती। त्याच्यामुळे पूर्ण आलेलं की मायनस जायचो पैसे। मागच्या वर्षी तुम्ही टरबूजाचं पीक घेतलं होतं, त्यामध्ये कसा फायदा झाला होता तुम्हाला? टरबूजमध्ये राहिले होते मला 4.5 लाख रुपये टोटल झाले, 2-2.5 लाख रुपये शिल्लक राहिले होते मागच्या वेळेस टरबूजामध्ये। सध्या शेख यांच्याकडे जवळपास 6 ते 6.5 एकरावर फळं आणि भाजीपाला पिकं आहेत। यामध्ये फ्लॉवर, टोमॅटो, सिमला मिरची यासारख्या पिकाची लागवड केली आहे। भाजीपाल्यापूर्वी त्यांनी टरबूजाचं उत्पादन यशस्वीरित्या घेतलं। यापासून त्यांना लाखोची कमाई करता आली आहे। लावत असताना टेम्परेचर खूप होतं, त्याच्यामुळं लावणे थोडं लेट केलं। त्याच्यामुळे पुन्हा नंतर व्यवस्थित झालं सगळं, एकदम पाणी पिणे वगैरे देऊन म्हणजे एकदम सुधारणिक असं पद्धतीनं मार्गदर्शन एकदम व्यवस्थित केलं। सुरुवातीला 3.5 बायवर बेड वळलं, त्याच्यानंतर त्याच्यावर सरी काढली, त्याच्यावर भेसळ डोस देऊन लॅटर हातरून भिजून चालू केलं लावून 3.5 बाय 1। किती महिने झाले पिकाला? टोटल पिकाला आतापर्यंत 2 महिने होऊन गेले। शेख यांनी कमी कालावधीत उत्पन्न देणाऱ्या पिकाची लागवड करण्यावर भर दिलाय। यामुळे ऊस किंवा कापूस यासारख्या वर्षातून एकदा पैसे देण्याऐवजी वर्षभर पैसे देणाऱ्या फळभाज्यांची त्यांनी लागवड केली। यंदा त्यांना 6 एकरातल्या भाजीपाला पिकापासून अंदाजे 10 ते 15 लाख रुपयांचा नफा अपेक्षित आहे। आतापर्यंत मालिकला बघा काल 1.5 टनपर्यंत गेला, आज 1.5 टनपर्यंत होईल। एकूण आपण जर आकडेवारी बघितली तर किती माल अपेक्षित आहे तुम्हाला? आपला 15 ते 20 टन निघाल माल। किती एकर? 1.5 एकरमध्ये। याची विक्री तुम्ही कुठे करता? सध्याला कळंब, माजलगाव, परभणी, इकडं भूम, परांडा, केज। आतापर्यंत टोटल खर्च झाला फवारणी, खत, बी सगळं मिळून 70-1 हजार रुपये खर्च झाला आणि ह्याची निघण अपेक्षा आहे की 4.5 ते 5 लाख रुपये निघण। आज शेख कुटुंबाचं शेतीचं क्षेत्रही जवळपास दुप्पट वाढलंय। वडिलांना सालगडी म्हणून राहावं लागत असे, पण आज ही परिस्थिती पूर्णपणे बदलली आहे। मुलाच्या प्रयत्नाला आलेलं यश पाहून वडीलही सुखावलेत। पहिले शेती कमी होती, म्हणजे 7-8 एकर जमीन होती वडिलाची। त्यातून आम्ही
मजुरी करीत होतो. मी तर काय लोकांच्या सालानं होतो, पोरगा ड्रायव्हर होता. ह्या परिस्थितीत आमचे ज्वारी, हायब्रिड, हां ज्वारी हे आम्ही असे हलके पिकं घ्यायचे. या 2-3 वर्षात आम्ही परेशान झाला. पण आमचं पोरगं पुन्हा ड्रायव्हर असताना लोकांचा संपर्क जरा साधला त्याचा. त्यानं काय केलं, बँकेचं कर्ज काढलं. थोडं पहिले 1 लाख 2 लाख रुपये कर्ज काढलं. त्याच्यातून आम्ही ऊस पहिल्याशी लावला. त्यावेळेस ऊसाचं उत्पन्न आम्हाला जरा चांगलं वाटलं. चांगलं वाटलं तर आमचं पोरगं म्हणलं मग हिर खांदू. मग 2 बोरं 1 हिर खांदली. मग हिर खांदल्याच्या नंतर पुन्हा बी आमची परिस्थिती हटाना. ऊसानं बी परिस्थिती आमची काही मागमोरी भेटाना. आम्हाला पैशाला पैसा लागाना. लोकांचे म्हणजे कर्ज आहे तर कर्ज व्हायचं, मजुरीत मला करावं लागलं. त्यातून पोरगानं पुन्हा अजून विचार केला. पुन्हा बँकेला रिक्वेस्ट करून पुन्हा कर्ज घेतलं. 5-6 लाख रुपये बँकेचे कर्ज काढले. 2-3 बँकेचे कर्ज काढले. कर्ज काढल्यानंतर पुन्हा 2 बोरं घेतले. 1 900 फूट घेतले आणि 1 740 फूट घेतले. आणि पाणी भरपूर लागलं. आणि पुन्हा पहिले 2 बोरं होते, त्याच्यात पाणी कमी आलं म्हणून हे 2 बोरं घेतले. असे 2 हिरी आणि 4 बोरं. 4 बोरातून पुन्हा जमीन घेतली आमच्या पोरानं. पुन्हा 4-5 एकर जमीन आम्ही घेतली. जमीन घेतल्याच्या नंतर पुन्हा हे माळवे लावले. पुन्हा हे गुरुजीचं आमचा जरा दोस्ताना जमला. त्याच्यावरून गेल्या वर्षीपासून ही त्यांचं मार्गदर्शनाने टरबूज लावले, टमाटे लावले. त्याच्यात आम्हाला भरपूर साथ मिळाली. पुन्हा इथून जायला आम्हाला रस्ता नव्हता. इतक्या अडचणीत आम्ही परिस्थितीतून पुन्हा रोड केला स्वतःच्या रानातून 1.5 किलोमीटर. शेख यांनी वाहन चालक ते उत्तम शेतकरी हा केलेला प्रवास अनेकांना थक्क करणारा आहे. मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांनी आपल्याकडील उपलब्ध क्षेत्रावर वेगवेगळ्या पिकांची लागवड करण्याकडे भर द्यावा असं शेख यांच्या मार्गदर्शक मित्रांना वाटतंय. पाहिलं तर हे कुटुंब म्हणजे लोकांच्यात मोलमजुरी करणारं कुटुंब आहे. शेख आतिकांचं वडील त्याच्यापूर्वी लोकांच्यामध्ये रोजंदारीनं नोकऱ्या वगैरे घालायचे शेतामध्ये. आणि आतिक हा एक ड्रायव्हिंग करणारा खाजगी ड्रायव्हर होता, जीप ड्रायव्हर म्हणून लोकांच्यात काम करणारा. परंतु याचा संपर्क बऱ्याचशा लोकांशी, शेतकऱ्यांशी आला. आमचे अशोक गीते असतील किंवा याच्यामध्ये आमचे रणजित पाटील वगैरे असतील, हे सुरेश पाटील तात्या, आमचे जिल्हा परिषदचे माजी सदस्य, या लोकांशी संपर्क आला. आणि त्याचबरोबर या 2 वर्षामध्ये घोळवे बंधू आहेत ते, यांच्याशी संपर्क आला आणि त्यांना एक शेती करण्यातून एक प्रेरणा मिळाली. आणि त्याचं रूपांतर त्यांना मिळाली, जी प्रेरणा आहे ती प्रत्यक्ष म्हणजे कृती केली. स्वतःच्या शेतावर अगोदर प्रयोग केले आणि याच्यातून त्यांनी हे आपलं उत्पन्नाचं साधन वाढवलेलं आहे. आणि निश्चितच परिस्थितीतून तो थोडा आता स्थिर झालेला आहे आणि याच्यातून मग आता नवनवे आणखीन प्रयोग करीत आहे. सिंचनाची तसंच पुरेशी शेतीची उपलब्धता नसताना अतिक शेख यांनी ज्या जिद्दीनं कोरडवाहू शेती ते बागायती भाजीपाला शेतीचा चढता प्रवास केलाय, तो अनेकांना थक्क करायला लावणारा आहे. त्यांच्याप्रमाणे मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांनी शेतीत बदल करणं शेख यांच्याकडे पाहिल्यावर गरजेचं वाटतंय. विकास माने, साम टीव्ही, बीड.